नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। डिब्रुगढपासून कन्याकुमारीपर्यंत चालणाऱ्या आपल्या विवेक एक्सप्रेसच्या तिसऱ्या पार्टमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। सध्या मी आहे रेणीगुंटा जंक्शन म्हणजेच आपल्या तिरुमला बालाजी देवस्थान इथेच। तर सगळ्यांनी बोला गोविंदा गोविंदा या व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी। आणि आता इथं आपण पोहोचलोय 6:20 झाले, गाडी बरोबर 2 तास अजून पण लेट आहे। आता सध्या आपण बघूयात काहीतरी खायला घेऊयात। सगळ्यात महत्त्वाचं साऊथला आलोय, साऊथ इंडियन खाल्लं नाही मग काय खाल्लं, तर सकाळ सकाळचा नाश्ता आपण साऊथ इंडियन करूयात। आता सध्या इथं टेक्निकल हॉल्ट काय, कारण पाणी रिफिलिंगचं काम चालू आहे, तर अजून आहेत 5 ते 6 मिनटं, तोपर्यंत आपण नाश्ता घेऊयात। चला, 2 प्लेट इडली, 2 प्लेट टी। तर बघताय इडली 2 प्लेट घेतली आपण, साईडला ठेवून देतो। सकाळ सकाळ आपल्याला असा फ्रेश नाश्ता फक्त आपल्याला साऊथमध्येच भेटतो, आणि इकडे आल्यावर हे आपण चुकू नाही शकत। दहा मिनिटाच्या हॉल्ट नंतर आपल्या ट्रेनने डिपार्चर घेतलाय रेणीगुंटा जंक्शनपासून, आणि आपण जे फ्रेश फूड घेतलं होतं बघताय आपण, इडली, डोसा, हा पट्टी समोसा, त्याच्यानंतर आपली इथं आहे उडीद वडा सांबार। तर सगळं टेस्ट करून सांगतो कसं आहे। नो डाऊट फ्रेशच असणार आहे, त्याबद्दल वादच नाही, पण तरीसुद्धा टेस्ट करतो। तर सगळ्यात पहिल्यांदा गरमागरम डोसा, चटणी बघा एक नंबर। साऊथमध्ये आले आणि साऊथ इंडियन नाही खाल्लं, बापरे। हा इडली गरमागरम फ्रेश, थोडी सॉफ्ट आहे ना इडली, काय सांगू तुम्हाला। आणि चटणीने ना चव डबल करून टाकली। आणि हा पट्टी समोसा, हा बघा एकदम आत्ताच फ्रेश त्यांनी तळून काढलेला आहे। पहिल्याच बाईटमध्ये ज्या क्रंचीनेस वरूनच समजतं किती फ्रेश आहे। आता उडीद वडा बघा, माइंड ब्लोईंग। असा नाश्ता जर आपल्याला सकाळ सकाळ भेटेल ना, तो पण ट्रेनमध्ये, त्याची मजाच वेगळी। म्हणजे बाहेरचा नजारा बघा, तिरुपतीहून चाललो आहे, दर्शन नाही घेऊ शकत आहे, थोडंसं मनाला वाईट वाटतं आहे, पण येऊ परत केव्हा तरी आणि दर्शनसुद्धा घेऊ। पण ठीक आहे, पुन्हा केव्हा तरी येऊयात आणि दर्शन घेऊ। आता सध्या आपण हे फूड एन्जॉय करू आणि भेटतो तुम्हाला पुढच्या स्टेशनवर। सकाळच्या नाश्त्याची टेस्ट एवढी जबरदस्त होती ना, म्हणजे 10 मिनटातच ऑलमोस्ट संपलं आहे। चहा पण आला आपला प्रीमिक्सवाला बेस्टच असतो। चला, प्रीमिक्सच्या टेस्ट करून सांगतो। सकाळ सकाळचं वातावरण बघताय, स्पीड आपल्या गाडीने पकडला आहे, फ्लॅट 120च्या स्पीडने पळते गाडी, कंपॅरिझनच नाही। हा चहा, हा नाश्ता, हा प्रवास, विवेक एक्सप्रेस, हे जर केलं ना तुम्ही लाईफमध्ये, तुम्हाला काय करायची इच्छा राहणार नाही। सॅटिस्फॅक्शन लेवल एकदम हाय।
सकाळचे 8:30 झालेत. आपण पोहोचलोय काटपाडी जंक्शनला. काटपाडी जंक्शन बघताय, प्लॅटफॉर्म नंबर 1. आणि इथं खाण्यापिण्याच्या खूप साऱ्या वस्तू भेटतात. ते खास करून साऊथ इंडियन फूड आपण बघताय या साईडला विकलं जात आहे. या साईडला आपण बघितलं आत्ताच. आपण तिरुपतीला घेतले ऑलरेडी, म्हणजे रेणीगुंटाला. तर 3250 किलोमीटरचा प्रवास आतापर्यंत आपण केला आहे मंडळी. अजून जवळजवळ 1000 किलोमीटर राहिले. आणि जंक्शन काय आटपाडी, तर इथून आहे ना एक लाईन येते गुडरूवरून, ज्या लाईनवरून आपण आलो. एक लाईन जाते इथून ब्रांच लाईन विल्लुपुरमला, आणि एक लाईन बँगलोरला जाते, एक लाईन चेन्नईला जाते. म्हणून हे आहे जंक्शन. आता 5 मिनिटाचा हॉल्ट आहे इथं. डेंजर है, 120 स्लिप कर गया राशन मग हे काय आता. हां कुठं रे? तमिळनाडू कुठं? सेलम. काटपाडी जंक्शनवरून निघाल्यानंतर आपल्या ट्रेनने नॉन स्टॉप रन धरलेला आहे. आपण बघता आता कुठलं एक स्टेशन आपण स्किप करतोय. सध्या 160 किलोमीटरचा प्रवास झाला आहे म्हणजे अजून जवळजवळ 45 किलोमीटर राहिले. म्हणजे आपण 205 किलोमीटरचा नॉन स्टॉप रन आहे. ह्याच्यानंतर आपण जाणार आहोत सेलम जंक्शनला. आपला नेक्स्ट स्टॉप आहे. तर भेटूयात आता सेलम जंक्शनला. व्हिडिओ आवडतोय का नाही, आवडत असेल कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका. सव्वा 11 वाजलेत मंडळी. आपण पोहोचलोय सेलम जंक्शनला. आपला समोर कोच बघताय. 3 तास 20 मिनिटं गाडी लेट आहे.
3485 किलोमीटरचा टप्पा आपण पार केला आहे मंडळी. अजून काही स्टेशन आपण तामिळनाडूमध्येच असणार आहे. त्याच्यानंतर मग पलक्कड रेल्वे स्टेशन ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण जाणार आहोत केरलामध्ये आणि शेवटी मग आपण पुन्हा एकदा तामिळनाडूमध्ये जाऊन आपली जर्नी कंप्लीट करणार आहोत. 3च मिनटाचा स्टॉप आहे. अजून रेडच सिग्नल आहे. खाण्यापिण्यासाठी इथं इडली वगैरे ह्या गोष्टी मिळतात आहे, पण आपला कोच अशा ठिकाणी आहे ना इथं काहीच नाही, कुठला स्टॉल नाही आहे. बघा इकडं नाही आहे, या साईडला पण नाही आहे. इकडून एक वेंडर येतो काहीतरी घेऊन, काय माहिती काय. 3 मिनटाचा स्टॉप होता सेलम जंक्शनमध्ये आणि गाडी निघालेली आपण पाहत आहे. आता जंक्शन काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं इथून कुठल्या लाईन गेल्यात हे मी सगळ्यात पहिल्यांदा सांगतो आपल्याला. शोरानूरकडे एक लाईन जाते, त्याच्यानंतर एक करूरकडे एक लाईन जाते, त्यानंतर वृंदाचलमकडे एक लाईन जाते, धरमपुरीकडे एक लाईन जाते आणि बँगलोरकडे एक लाईन जाते, मेट्रो डॅमकडे एक लाईन जाते. भरपूर साऱ्या लाईन्स इथून जातात. त्यामुळे एक इम्पॉर्टंट जंक्शन बनतं साऊथकडे, खास करून तामिळनाडूमध्ये. आता याच्यानंतर आपलं जे नेक्स्ट स्टेशन येणार आहे ते म्हणजे ईरोड जंक्शन. ईरोड जंक्शनपासून आपण आता एकच स्टेशन लांब आहोत आणि कावेरी नदी लागली आहे. काचामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे, पण नदी बघा एकदम पाणी एकदम फुल आहे. पक्का त्याला फोन वाटते पक्का फोन वाटते बारा वाजून 5 मिनिटं झालेत. आपण पोहोचलो ईरोड जंक्शनला. 3 तास 20 मिनिटं गाडी लेट आहे आपली. खाण्यापिण्याच्या भरपूर साऱ्या वस्तू बघितल्यात मी. इथं आपल्याला चिकन बिर्याणी वगैरे भेटते, इडली सांबर, भरपूर साऱ्या समोसे वगैरे सगळ्या गोष्टी भेटतात आहे. फ्रूट्स पण दिसले मला. या साईडला एक ट्रेन चालली आहे बघताय आपण. 2च मिनिटाचा स्टॉप आहे खरं तर इथं. चला पटकन बघूयात काय भेटते का इथं आपल्याला. ईरोड जंक्शन आहे ते, तिथून एक तिरुचिरापल्लीसाठी एक लाईन जाते आणि एक शोरनूरसाठी एक लाईन जाते. ईरोड जंक्शनवर आहे ना 2च मिनिटाचा हॉल्ट आहे. म्हटलं पटकन त्या साईडला एक स्टॉल होता, की आपल्याला समोसे भेटलेत. तर हे समोसे आहेत 6 समोसे टोटल. 6 समोसे आपल्याला पडले 60 रुपयाचे. टेस्ट करून सांगतो कसं. सकाळी पण आपण तिरुपतीला ट्राय केलं ते मस्त होते. मस्त क्रिस्पी आहे, आतमध्ये स्टफिंग पण चांगली आहे, टेस्टी आहे.
बरोबर 1 वाजलाय. आता आपण पोहोचलोय तिरुपूर रेल्वे स्टेशन. बघताय तिरुपूर रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म नंबर 2 या साईडला आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर 1 या साईडला आहे. 2 प्लॅटफॉर्मचं रेल्वे स्टेशन आहे. आतापर्यंत 35 ते 94 किलोमीटरचा आपण टप्पा पार केला आहे. म्हणजे जवळजवळ अजून 600 ते 700 किलोमीटर बाकी आहे. मजेशीर असा प्रवास चालला आहे मंडळी. खरं तर ज्यावेळेस सुरुवात केली होती तेव्हा अजिबात वाटलं नव्हतं की 4200 किलोमीटरचा अप्रॉक्सिमेटली एवढा प्रवास आपला कंप्लीट कसा होईल. म्हणजे प्रश्नचिन्ह होतंच. पण आज शेवटचा दिवस आहे. फ्रेशनेस तेवढाच आहे. मला असं वाटलं नव्हतं की स्टार्टिंग ज्यावेळेस झाली होती तेवढंच नर्वसनेस होती. पहिलाच एवढा लांब पल्ल्याचा प्रवास मी करत होतो. पण ते आज सक्सेस झालं आहे फक्त तुमच्यामुळे. तुमचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे. असाच सपोर्ट राहू द्या. आता याच्यानंतर असणार आहे नेक्स्ट स्टेशन ते म्हणजे कोइंबतूर जंक्शन. तिथे आम्ही आमचं जेवण मागवलं आहे पुन्हा एकदा झोमॅटोवरून. कारण पहिल्या दिवशी आम्ही ट्राय केलं होतं इथलं पॅन्ट्री कारमधून. पॅन्ट्री कारचं फूड तेवढं क्वालिटी नव्हतं. त्यामुळं त्याच्यानंतर काय आम्ही मागवलंच नाही. झोमॅटोवरूनच ऑर्डर केली. आता नेक्स्ट स्टेशनला आपण भेटूयात कोइंबतूरला आणि मग जेवण काय असेल प्राईस वगैरे सगळं सांगतो. एक वाजून 47 मिनिटं झालेत. आपण पोहोचलोय कोइंबतूर जंक्शनला. 3645 किलोमीटरचा प्रवास केला आहे मंडळी. आपली ट्रेन बघताय खूप सारे पॅसेंजर्स आता डिबोर्ड झाले तिथून. आणि कोइंबतूर जंक्शन आहे तिथून एक लाईन जाते मेटापोलियमला. मेटापोलियम म्हणजे तिथून आपण उटीला जाऊ शकता टॉय ट्रेनने. हिमालयन टॉय ट्रेन आपल्याला माहितीच असेल. आणि पोलाची म्हणून आहे तिकडे एक लाईन जाते. चेन्नईला एक लाईन जाते आणि शोरनूरला एक लाईन जाते जिकडे आपण चाललो आहे. तर अशा प्रकारे आहे कोइंबतूर रेल्वे स्टेशन. 3 मिनिटाचा हॉल्ट आहे. आता आपण जे ऑर्डर केलं होतं फूड म्हणजे बिर्याणी ऑर्डर केली होती आलेली आहे. चला जाऊयात आता आतमध्ये आणि टेस्ट करून सांगतो कशी आहे आणि प्राईस वगैरे सगळं सांगतो. आता तुम्ही म्हणत असाल नुसतंच बिर्याणी खातोय पण आहे ना दुसरं ऑप्शन मला नाही वाटत की एवढं लॉंग जर्नी आहे. तर भाताशिवायचं दुसरं काय ऑप्शन ट्राय केलं तर आपल्याला तेवढं हेल्थ पण सांभाळून चालावं लागेल. कारण की एवढं 15 दिवसाची माझी टूर आहे. ती जर कंप्लीट व्यवस्थित करायची असेल तर खाण्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे भातच बघतो जिथं म्हणजे राईसचा कंटेंट असेल तेच बघतो. तर इथं आम्ही झोमॅटोवरूनच ऑर्डर केली. बिर्याणी आपण बघताय. ही बिर्याणी आहे 300 रुपयाची. रेट थोडेसे आहे पण क्वांटिटी जर बघितली तर इकडे बघा क्वांटिटी बघा. इकडे या साईडला आहे इकडं या साईडला. तर 2 बिर्याणी तिघात होऊन जाते. तर त्यामुळं बेस्ट आहे. तर टेस्ट करून सांगतो कशी आहे. भाताची क्वालिटी बघा. एक नंबर टेस्ट आहे. चला आता हे संपवतो. डिपार्चर काय घेतलं नाही अजून कोइंबतूरमधून. इथंच आहे गाडी.
3:20 झालेत. आपण पोहोचलोय पलक्कड जंक्शनला. इथं पोहोचायचा आपला टायमिंग होता 12 वाजताचा. जवळजवळ 3 तास 20 मिनटं गाडी आपली लेट आहे. ठीक आहे, आता गाडीचा पोहोचण्याचा टायमिंग होता 10 वाजताचा. मला नाही वाटत 10 वाजता पोहोचेल. 1च्या दरम्यान गाडी पोहोचणार आहे आपली कन्याकुमारीला. 3 मिनटाचा स्टॉप आहे मंडळी. जसं की एक जंक्शन आहे मंडळी, इथून एक शोरानूरला एक लाईन जाते आणि एक पोलाचीला जाते. तर इथं आपण नेहमीप्रमाणे बघताय साऊथ इंडिया म्हणजे की आपल्याला वडा वगैरे, वडा, चटणी वडा, समोसा वडे. समोसा एक नंबर इकडचा आणि वडे, उडीद वडे एक नंबर आहेत. तर भरपूर ऊन लागायला लागलं इकडं. 2 मिनटासाठी बाहेर गेलो होतो. गरमी एवढी भयंकर आहे. तर गरमी तेवढी पण नाही बरं का, 30-32 टेम्परेचर असेल. पण गेली 8 दिवस झालं सूर्यच बघितला नव्हता. अशा ठिकाणी ट्रॅव्हल करत होतो, कोलकाता, आसाम वगैरे. तिकडं म्हणजे थंडी एवढी होती ना, त्याच्यात अचानक आता इकडे एंटर केलं आहे. जसं आपण साऊथमध्ये आलो आहे आणि आतमध्ये AC च्या डब्यात असल्यामुळे तेवढं वाटत नाही. पण आता व्लॉगिंग करताना बाहेर जायला लागते. आता बाहेर बघा, आपण मी गेलो होतो आत्ता, थोडंसं अनकम्फर्टेबल फील झालं. मला आलो आहे आता आतमध्ये, थोडंसं रेस्ट करूयात. नेक्स्ट स्टॉप आहे आपला त्रिशूर, ते केरळामध्ये. आणि हे पण पलक्कड जंक्शन, हे सुद्धा केरळामध्ये. हा आपला पहिला स्टॉप आहे पलक्कड जंक्शन केरळामधला. ऑफिशियली केरळ राज्यामध्ये आपण आता एंट्री केलेली आहे. मंडळी, आपला जो प्रवास होतोय ना, किती राज्यातून होतोय तो बघा. आपण स्टार्टिंग आपण केली होती डिब्रुगड म्हणजे आसाम. त्याच्यानंतर आपण काही वेळासाठी किशनगंजमध्ये गेलो होतो, ते होतं बिहार. त्याच्यानंतर आपण बर्धमान वगैरे आपण स्टेशन क्रॉस केले वेस्ट बेंगॉलमधून. त्याच्यानंतर उडीसामध्ये गेलो. उडीसामध्ये आपण भुवनेश्वर वगैरे पाहिलं. त्याच्यानंतर आपण आंध्रमध्ये म्हणजे विशाखापट्टणम वगैरे गेलो. त्याच्यानंतर आपण कोइंबतूरला म्हणजेच तामिळनाडूमध्ये आलो. त्याच्यानंतर आपण परत आता पलक्कड म्हणजे आपण आलो केरळामध्ये. आणि काही स्टेशन क्रॉस केल्यानंतर आपण पुन्हा एकदा जाणार आहोत तामिळनाडू म्हणजेच आपलं एंड स्टेशन कन्याकुमारी. Kanyakumari Garipurana, Dibrugarh Kanyakumari Vivek Express on board station. Ornament Kanyakumari. Express on board station. 5:30 वाजल्यात. आपण पोहोचलोय आलुवा रेल्वे स्टेशनला. 3835 किलोमीटरचा प्रवास करत आपण पोहोचलोय केरला स्टेटमधील कोची या शहरात. आणि तिथलंच आलुवा हे रेल्वे स्टेशन आहे. 2च मिनिटाचा हॉल्ट आहे इथं. हा एक प्लॅटफॉर्म, इकडे या साईडला एक 3 प्लॅटफॉर्म आहेत टोटल. मला वाटलं गाडी मेकअप करेल, पण अजूनसुद्धा गाडी 3.5 तास लेटच चालली आहे. बघू आता काय होतंय. 1:30 वाजताचा टायमिंग दाखवतोय कन्याकुमारी पोहोचायचं.
6 वाजल्यात आपण पोहोचलोय एर्नाकुलम टाउनला. आता आलवानंतर आपण हे दुसरं शहर जे कोचीमध्ये येतं आणि दुसरं मोठं रेल्वे स्टेशन एर्नाकुलम जंक्शन नंतर. आणि समोरची जी लोकल आहे बघा ही चालली आहे. एर्नाकुलम टाउनवर आपलं डिपार्चर झालंय आणि समोर बघताय बेंगलुरू कन्याकुमारी या ट्रेनचं अरायवल झालंय एर्नाकुलम टाउनमध्ये. चार 4007 किलोमीटरचा प्रवास करत आपण पोहोचलोय कोलम जंक्शनला मंडळी. आणि कोलम जंक्शन हे केरळ राज्यातलं दुसरं सर्वात मोठं रेल्वे स्टेशन आहे त्रिवेंद्रम सेंट्रल रेल्वे स्टेशन नंतर. 9:04 झालेत मंडळी. जवळजवळ 3 तास 15 मिनटं आपण लेट आहोत. ह्याच्यानंतर राहिलं आपलं त्रिवेंद्रम सेंट्रल, मग नागरकोइल आणि शेवट कन्याकुमारी. Central, platform number 8 पर आ रही है. United train number 2250 Dibrugarh Kanyakumari express from Dibrugarh Kanyakumari is just arriving on platform number 1. 4068 किलोमीटरचा प्रवास करत आपण पोहोचलोय त्रिवेंद्रम सेंट्रल, केरळ स्टेटची राजधानी. आणि आता फक्त राहिलेत 87 किलोमीटर मंडळी. नागरकोइल स्टेशन आणि त्याच्यानंतर कन्याकुमारी स्टेशन. आता खरं तर ना थोडंसं चहाची प्यायची इच्छा झाली आहे, पण आहे ना त्या साईडला बघावं लागेल. इकडे या साईडला AC वेटिंग हॉल आहे बघा. कॉफी भेटली आपल्याला फायनली. कॉफी आणि चहा 10 रुपयाला. चला डिपार्चर झालं आहे आपलं त्रिवेंद्रम सेंट्रल रेल्वे स्टेशनपासून. या कॉफी प्यायला या. आता इथून 87 किलोमीटर बाकी आहे आपलं, जसं मी आपल्याला आधीच सांगितलं. बघू आता किती वेळ लागतो आपल्याला पोहोचायला. 4155 किलोमीटरचा मॅरेथॉन थक्क करणारा प्रवास आपण कन्याकुमारी रेल्वे स्टेशनवर कंप्लीट केलेला आहे मंडळी. आपण सुरू केला होता हा प्रवास 7:35 डिब्रुगडवरून आणि चौथ्या दिवशी म्हणजे 5वा दिवस लागला आहे खऱ्या अर्थाने, कारण आता 12:20 झालेत आपण पोचलो आहे कन्याकुमारीला. प्रवासाचं सगळ्यात महत्त्वाचं 4500 रुपयाचं तिकीट लागलं मला सेकंड AC मध्ये. खाण्यापिण्याचं जर सांगाल तर MRPवर सगळ्या गोष्टी मिळत होत्या. ते सगळ्यात महत्त्वाचं पॅन्ट्री कार होतं. पॅन्ट्री कारचं मी एकदा जेवण घेतलं फर्स्ट डे, पण ते काय एवढं खास नव्हतं. नेक्स्ट गाडी पंक्च्युअलनेस 3 तास गाडी लेट झाली, 3 ते 3.25 तास. हे थोडंसं ॲडजस्ट झालं असतं, पण ठीक आहे तेवढं तर चालतंच, कारण की जवळ 4155 किलोमीटरचा प्रवास म्हटलं की तेवढं थोडं तरी आपण लिव्हरेज देऊयात.
आणि प्रायोरिटी गाडीला प्रायोरिटी मी तुम्हाला सांगतो, उडीसा ज्यावेळेस भुवनेश्वरपर्यंत बालासोरपर्यंत गाडी ऑन टाईम होती, त्याच्यानंतर पण गाडी थोडी लेट झाली, पण गाडी दुसऱ्या गाडीसाठी ओव्हरटेकसाठी थांबली नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि जेवण प्रत्येक वेळेस आपण पहिला दिवस सोडला तर प्रत्येक वेळेस आपण झोमॅटोनं ऑर्डर केलेली आहे, जेवण आपल्याला A1 क्वालिटीचंच भेटलं. जास्त करून आपण बिर्याणी, राईस वगैरे, फ्राईड राईस वगैरे ह्याच गोष्टी मागितल्या, त्या सर्व गोष्टी क्वालिटी होत्या. त्यासाठी झोमॅटोसाठी बिग थँक्स. आता चला जाऊयात बाहेर. रूम केली आहे बुक, इथून जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर लांब आहे. आपल्याला हा एफर्ट माझा कुठल्याही प्रकारे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, इंस्टाग्रामवर आपण मला फॉलो करू शकता. इन्स्टा आय डी आहे puneri.humsafar. चला मग भेटूयात मंडळी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.